सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की त्र्यंबकराव गेल्याचं नानांना कळताच त्यांना खूप वाईट वाटलं होतं. पुढे बघूया काय होतंय. वाड्याच्या ओटीवर नाना बापू अस्वस्थपणे बसले होते. दोघांनाही एक एक क्षण युगासारखा वाटत होता. तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. एक कुणबीण गडबडीनं बाहेर येऊन मुलगा झाल्याची वार्ता तिने दिली. क्षणात मुलगा झाल्याची वार्ता साऱ्या गडावर पसरली. नाना बापूंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी केलेला खटाटोप यशस्वी झाला. राज्याला हक्काचा धनी मिळाला. तोफांची सलामी झाली. नौबती झडल्या. हत्तीवरून पुण्यात साखर वाटली. ही आनंद वार्ता हरिपंतांकडे कळविण्यास स्वार दौडत गेले. प्रत्येक ठिकाणी आपापल्या परीनं आनंद साजरा करण्यात आला. स्वर्गीय माधवरावांचा आत्मास आपल्या बंधूंच्या खुनामुळे व्यथित होऊन गंगाबाईंच्या पोटी जन्म घेतला अशी लोकांमध्ये भावना निर्माण झाली. ते लक्षात घेऊन बाळाचं नाव सवाई माधवराव ठेवण्यात आलं. बापू नाना स्वतः साताऱ्यात जाऊन सवाई माधवरावांच्या नावे पेशवाईची वस्त्र घेऊन आले. येताना माहुलीस जाऊन रामशास्त्री प्रभू यांना विनंती करून आपल्या न्यायाधीश पदावर रुजू होण्यासाठी घेऊन आले. दादासाहेब आणि आनंदीबाई यावेळी बऱ्हाणपुऱ्याकडे होते. कारभाऱ्यांनी त्यांनाही पत्राद्वारे कळवले. हैदर, इंग्रज, निजाम इत्यादींकडे जासूद रवाना झाले. 40व्या दिवशी सवाई माधवराव पेशवे झाले. बऱ्हाणपुऱ्याहून दादासाहेब इंदूरकडे वळले होते. शिंदे होळकरांचा पाठिंबा मिळवण्याची धडपड चालू होती. कारभाऱ्यानेही शिंदे होळकरांना पत्र तर पाठवली होतीच, शिवाय नानांनी आपला खास विश्वासू माणूस महादजी शिंदे यांच्याकडे पाठवला. महादजी शिंदेंचे कर्तबगारी पाहून स्वतः श्रीमंत माधवराव पेशव्यांनी त्यांना सरदारकी बहाल केली होती. तेव्हापासूनच नाना आणि महादजींचा स्नेह चांगला जुळला होता. नानांना ते आपल्या न्याय बाजूने उभे राहतील याची खात्री वाटत होती. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळाच आला. शिंदेंनी हरिपंतास निरोप पाठवला की सामोपचाराने आम्ही दादासाहेबांना घेऊन पुण्यात येतो. तुम्ही पुढे येण्याची तसदी घेऊ नये. उत्तरेत शिंदे होळकरांचं मोठं प्रस्थ. त्यांना डावलून काही करणं हरिपंतांना शक्य नव्हतं. बापूंचं मन शिंदे होळकरांबद्दल साफ नसल्याचं पाहून नाना म्हणाले, बापू त्यांच्याही काही अडचणी असतील. परवा महादजी बाबांचं पत्र आलं ना, फौजेचे 6 वर्षांचे देणे बाकी असल्यामुळे त्यांना अवघड झालंय. मनी विकल्प आणू नका. बरं, आपल्या हाती तरी दुसरं काय आहे? महादजींकडे हरिपंतांनी काही रोख रक्कम पाठवली आहे. बघूया पुढे काय होतं. बापू म्हणाले, शिंदे काय होळकर काय दोघेही धन्यांच्या घरात भांडण आहे पाहून आपली तुंबडी भरून गेल्याची संधी साधणार. नाना म्हणाले, बापू आपल्याला काही दिवसांसाठी गडाखाली जाऊन राहावं लागेल. इथली सर्द हवा आणि पाऊस बाळाला आणि मातोश्रींना सोसवणार नाही. चालेल, सासवडला आमचा वाडा आहेच. अलीकडे मोरोबा आलेले दिसत नाहीत. ते जरा रुसलेले आहेत असे काल नारोपंत भेटले तेव्हा सांगत होते. ते दोघे कारभारी सगळं पाहतात, मग आमची गरजच काय असं त्यांचं म्हणणं होय. अहो, पहिल्यापासूनच मोरोबांचा स्वभाव आमची बरोबरी करण्याचा. बापू म्हणाले, सध्याच्या अस्थिर वातावरणात मोरोबांसारखा माणूस नाराज असणं बरं नाही. मी पुण्यात गेलो की भेटतो त्यांना, माझं ऐकतील ते. शिंदे, होळकर, कारभारी आणि दादासाहेब अशी सतत पत्रापत्री वाटाघाटी चालू होत्या. शिंदेंनी हरिपंतांकडून बराच पैसा उकळला. इकडे पुण्यात फितुरीचा सुळसुळाट झाला. एक दिवस बापूंच्या खाजगी बातमीदाराने बातमी आणली. दादासाहेबांनी साबाजी भोसले, निजाम, पटवर्धन यांना आपल्याकडे वळवून घेतलं. हरिपंतांची फौज फोडली. शिंदे होळकरांशी अनुसंधान पक्क केलं.
हरिपंतास पकडणार, पुण्यात येऊन बापू नानांना अटक करणार, इंग्रजांना साष्टी देऊन त्यांची मदत घेणार. बातमी ऐकून बापूंना घामच फुटला. त्यांनी ताबडतोब नानांना बोलवलं. दोघांनी बराच वेळ खल केला. नानांनी आपला विश्वासू हेराला पत्र देऊन हरिपंतांचा विचार काय आहे याची विचारणा केली. हरिपंतांकडून ताबडतोब उत्तर आलं. त्यांनी सर्व वस्तुस्थितीचे नीट वर्णन करून कारभाऱ्यांना धीर देत पत्रात म्हटलं, पटवर्धन, साबाजी भोसले आणि इतर सरदार काही झालं तरी आपली बाजू सोडणार नाही. दादासाहेबांनी हूल उठवली आहे. होळकरांकडे आपला नारो गणेश आणि शिंदेंकडे महादजी लक्ष ठेवून आहे. पत्र वाचून दोघांनाही धीर आला. पाळाला गडाची हवा मानवत नसल्यामुळे सर्वांनी आपला मुक्काम सासवडला गडाखाली आणला. आसपासची मोजकी माणसं विश्वासू होती. पहाऱ्याच्या कडक बंदोबस्त होता. असे असूनही नानांचा एक विश्वासू हेर बातमी घेऊन आला. आज रात्री दगा होणार आहे. दोघे कारभारी, गंगाबाई आणि बाळ या चौघांना कैद करण्याची मसलत आहे. बातमी मिळताच रात्रीच्या अंधारात नेमक्या लोकांसह चौघेही गडावर पळून आले. दुसऱ्या दिवशी नानांनी कसून चौकशी केल्यावर पाऱ्यावरचे सिद्धी फितूर झाल्याचे कळले. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. यांना पैसे पुरवून कट करणारा कोण हे मात्र कळलं नाही. नानांना यामागचा सूत्रधार मोरोबा फडणवीस असल्याचा पक्का संशय होता. दादासाहेब दक्षिणेकडे यायला शिंदे होळकरांबरोबर निघाले. पण प्रत्येक मुक्कामी ते काही ना काही खुसपट काढत होते. मग त्यांची माहिती शिंदे हरिपंतांना कळवणार. हरिपंत कारभाऱ्यांना पुरंदरला. कारभाऱ्यांचा निर्णय हरिपंतांना, पुन्हा शिंदे दादासाहेबांना. त्यावर दादासाहेब काहीतरी म्हणणार. पुन्हा पत्रापत्री. यात सगळा पैसा आणि कालव्यय होत होता. यासाठी महादजी शिंदेंनी निरोप पाठवला की आपण दोघे इकडे येऊन एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. परंतु इतकी नाजूक परिस्थिती असताना पेशवे आणि मातोश्रींना पुरंदरवर एकटे टाकून कसं जाता येईल? मग कसं करावं? नानांनी विचारलं. बापू म्हणाले, नाना, इथे ठेवता येईल असा एखादा विश्वासू भरवशाचा माणूस, तो तुमचा विश्वासूच नाही तर हुशार, मायावी, सदैव दक्ष आणि निर्भीड असावा. नानांच्या नजरेसमोर पुरुषोत्तम दाजी पटवर्धन उभे राहिले. नानांनी त्यांना ताबडतोब पुरंदरावर बोलावून घेतले. दोघांचे म्हणणे ऐकून दाजी म्हणाले, दोघेही निर्धास्त जाऊन या. पेशवे आणि बाईसाहेबांच्या रक्षणाची जबाबदारी माझी. दाजींच्या भरोशावर पेशवे आणि बाईसाहेबांची जबाबदारी टाकून नाना आणि बापू हरिपंतांकडे औरंगाबादला रवाना झाले. दाजी गडाची चक्कर मारायला बाहेर पडले. तोच गंगाबाईंची दासी सगुणा समोरून येताना दिसली. दाजींनी विचारलं, कुठून आलीस? सगुणा म्हणाली, पुण्यावरून. गडाखाली माझ्या मावशीला भेटून आले. ती म्हणाली, सरकार, माझ्या मावशीसोबत एक लांबच्या नात्यातली बाई आली होती. एवढ्या दुरून मुद्दाम ती बाळराजांना भेटायला आली. ती गडावर यायचं म्हणाली. मी म्हटलं, दाजी सरकारांना विचारून सांगते. ठीक आहे, घेऊन येऊ द्या. दुसऱ्या दिवशी ती बाई सगुणा बरोबर आली. दाजींनी तिची सर्व चौकशी केली. तिचा सासरा बाजीरावांकडे बरीच वर्ष चाकरीत होता. त्याच्या कुटुंबाला पेशव्यांबद्दल प्रेम होतं. पेशव्यांचे बाळरूप पाहायला ती इथवर आली. दाजींकरवी तिची संपूर्ण तपासणी करून गंगाबाईंच्या भेटीस जाण्यास परवानगी दिली. पण त्यांनी तिच्यावर नजर ठेवायची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी दाजी सहज वाड्याची पूर्ण चक्कर मारावी म्हणून मागील बाजूस गेले तर ती बाई झाडीकडून येताना दिसली. दाजी चटकन आडोशाला लपली. तिने वाड्याला वळसा घालून दाराकडे निघाली. दाजी तिच्या मागून निघाले. तिला दाजी दिसल्यावर चपापली. महालात न जाता सरळ पुढे निघालेली पाहून काहीतरी गडबड असल्याचं दाजींच्या लक्षात आलं. तिला थांबायला सांगितल्यावर ती पळत सुटली. समोरून रामजी येत होते. त्याला पकडायला ओरडले. त्यांचा आवाज ऐकून रामजी आणि 2-3 सेवकांनी तिला पकडलं. तिच्या झडतीचा आदेश दिला. तिच्या अंगावर काही सापडलं नाही, पण केसांच्या आंबाड्यात वीटभर लांब पात्याचा सुरा सापडला. दाजी म्हणाले,
तिला कारभारी येईपर्यंत चांगल्या बंदोबस्तात ठेवा. तिकडे हरिपंत नानांच्या छावणीत शिरत म्हणाले, नाना, घात झाला. काय झालं? दादासाहेब सुरतेच्या रोखानं पळून गेले. बापू म्हणाले, नाना, महादजींनी अखेर दगा दिलास. नाना म्हणाले, बापू, मी तुम्हाला आधीच म्हणत होतो, त्यांना एवढ्या कडक शब्दात पत्र लिहू नका. तुम्ही त्यांना लिहिलं, तुमच्याने होत नसेल तर मध्यस्थी सोडून द्या, आम्ही आमचे पाहून घेतो. पाटील बाबांनी तेवढ्या शब्दांचा आधार घेतला. बापू चिडून म्हणाले, शिंदेंनी विश्वासघात केला. बापू, चिडून काही उपयोग नाही. शिंदे कसेही वागले तरी त्यांना शासन करण्याची आपल्यात हिंमत नाही. त्यांच्याशी नरमाईनं वागून आपल्या पक्षात राखण्यातच आपलं हित आहे. हरिपंत म्हणाले, शिंदेंकडून खलिता आला. म्हणतात, दादासाहेब फार त्वरेने जात आहेत. आमच्याजवळ सैन्यबळ कमी आहे. तुम्ही सत्वर आला तर त्यांना गाठू. हरिपंत म्हणाले, पाटील, बाबांना दादांना गाठणं शक्य आहे, पण त्यांच्या मनातच नाही. बापू म्हणाले, नाना, आपण इथून पुरंदरास परत जावं. दादांच्या मागे हरिपंत आणि पटवर्धन जातील. जाता जाता निजामाची गाठ घेऊन शक्य झाल्यास त्याला बालपेशव्यांच्या भेटीस घेऊन जाऊ. त्या निमित्ताने स्नेहसंमेलन दृढ केल्यासारखं होईल. ठरल्याप्रमाणे बापू आणि नाना निजामास घेऊन पुरंदरीस आले. निजाम बालपेशव्यांना भेटला. परत जाताना त्याच्या सन्मानार्थ दौलताबादचा किल्ला 18 लाखांचा मुलूक कारभाऱ्यांनी त्यास परत दिला. हरिपंतांकडून वार्ता आली, दादासाहेबांच्या फौजेशी आनंद मोगरीजवळ झालेल्या लढाईत आपला विजय झाला, परंतु दादासाहेब अंधाराचा फायदा घेऊन काही नोकरांच्या बरोबर पळून गेले. बहुधा ते सुरतेकडे गेले असावेत. पार्वतीबाईंना गडावरचं हवामान सहन होत नसल्याने त्या पुण्याला निघून गेल्या. गोपिकाबाईंना नानांनी पत्र पाठवून आग्रहानं बोलावलं, पण त्या यायला तयार नव्हत्या. गंगाबाईंना फार एकटं वाटत होतं. इंग्रज ऑफिसर ॲप्टन साहेब पुरंदरास बोलणे करण्यास येईल, त्याचा पोशाख पाहून बाळपेशव्यांना सवय व्हावी म्हणून गडावरचे हुजरे सेवक स्वतः दाजीसाहेब 8 दिवसांपासून इंग्रजांसारखे पोशाख करू लागले. मुंबईकर इंग्रजांनी ठाणं, साष्टी मराठ्यांकडून जिंकून घेतली. सुरतेत राघोबांना आश्रय देऊन आपल्या फौजाही दिली. पण कलकत्त्याहून इंग्रजांचा मुख्य गव्हर्नर कडून मुंबईकर इंग्रजांना चांगली समज देण्यात आली. मराठ्यांशी युद्ध न करण्याबद्दल सुनावलं. कलकत्त्याहून इंग्रज प्रतिनिधी कर्नल आफ्टन पेशव्यांशी मैत्रीचा करार आणि तहाच्या वाटाघाटींसाठी येत आहे. बापू नानांनी आपल्या सर्व सरदार मानकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून गोड गोड इंग्रजांशी बोलण्याची तयारी केली. सोप्यात बापू, नाना आणि कृष्णराव काळे बोलत बसले असताना रामशास्त्री आले. नानांनी उठून त्यांचं स्वागत करून बसायची विनंती केली. काही किरकोळ गोष्टी झाल्यावर इंग्रजांच्या राजकारणाकडे विषय वळला. इंग्रजांशी बोलणं सुरू करण्यापूर्वी बारीक सारीक गोष्टींचा तपशील नाना आपल्या नजरेसमोरून घालत होते. त्यांना बरं नव्हतं. अंगात थोडी कसकस होती. तरी बऱ्याच रात्रीपर्यंत बसून नानांनी कागदपत्र बघून हातावेगळी केली. ते आता झोपण्यास जाणार तोच केशव आत येऊन म्हणाला, लोहगडावरून गंगाधरपंत निस्तुऱ्यांचा माणूस आपल्या भेटीसाठी संध्याकाळपासून थांबला आहे. पाठव त्याला आत, असं नाना म्हणाले. मंडळी, आता गंगाधरपंत तिथे आल्यानंतर त्यांच्याशी काय बोलणं होतंय ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई देशमुख यांचे खूप खूप आभार मानते. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. नमस्कार.